महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुक्ताईनगर जळगाव तहसीलदार मुक्ताईनगर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगरच्या वतीने निवेदन। जळगावच्या मुक्ताईनगर तहसीलदार श्री गिरीश वखारे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांनी जुलै अखेरचे धान्य त्वरित वाटपासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज निवेदन मुक्ताईनगर येथे देण्यात आले। यामध्ये स्वस्त धान्य दुकानदार यांचे मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे दुकानदारांनी जुलै व ऑगस्टचे अजून धान्य वाटप केले नाही, तांत्रिक बिघाड आहे, मशीन बंद आहे अशी कारणे स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना देत आहे। त्यावर त्यांच्या संघटनेच्या जिल्ह्यावर निवेदन देऊन मशीन बिघाड आहे, तांत्रिक अडचण दाखवून लाभार्थ्यांना 1-1-2-2 महिने धान्य वितरित होत नाही, मशीन बंद तर महिन्याचे लागणारे धान्य खाणे बंद होईल का, असा प्रश्न मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी श्री वखारे साहेबांशी केला। दुकानदारांचे बोलणे तहसीलदारांना तक्रार करा, अर्ज द्या अशा पद्धतीने दुकानदार वरचढ भाषा करत आहेत। त्यावर तहसीलदार यांनी 3 ऑगस्ट पासून ऑफलाईन अथवा ऑनलाईन धान्य वितरण प्रणाली चालू करायला मनसे निवेदनानंतर आश्वासित केले। याप्रसंगी मनसे मुक्ताईनगर अध्यक्ष मधुकर भोई, शहर अध्यक्ष मंगेश कोळी, गट अध्यक्ष सुनील कोळी, संपर्क अध्यक्ष विजय भुलाने, विनोद एकनाथ पाटील, गजानन पाटील, ग्रामस्थ काशीनाथ ठाकरे, विजू कोळी उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।